करायचं सांगा आता. चला असं द्या, त्या विषयाने आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेटने जायचं आहे, आपल्याला चांगलं कोकण फिरायचं, आपल्याला श्रीवर्धन बघायचं आहे आणि आपल्याला एन्जॉय करायचं. आणि त्याच्यामध्ये एक बॅड लक माझं असं झालेलं आहे की माझा जो कॅमेराचा जो माउंट होता, जो चेन माउंट ह्याचा जो मॅग्नेट माउंट असतो तर तो पडलेला आहे. आणि तो कुठं लावलेला असतो तर तो हेल्मेटला लावलेला असतो. कशा प्रकारे तर तो अशा प्रकारे इथं लावलेला असतो. ह्याचा जो दिसतोय ना सेम असा लावलेला असतो इथं, आणि तो पडला आणि त्याचं मॅग्नेटिक माउंट वगैरे ते सगळंच खाली पडलं. नशिबाने हा कॅमेरा वाचलेला. जी माझ्या बाईक रायडिंगमध्ये आहे ना तर ती कारमधून येण्यामध्ये अजिबात नाही आहे. त्याच्यामुळं बाईक रायडिंग प्रेफर केलं पाहिजे आणि खूप शांततेनं वगैरे व्यवस्थितरित्या चाललेलं आहे सगळं. द रिअल कोकण स्टार्ट्स फ्रॉम हिअर. मी कशाला मध्ये माझी बांगडा थाळी आहे. नमस्कार मंडळी, मी प्रशांत गावडे आपलं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही म्हणत असाल हा इतक्या दिवसानंतर कुठं चाललाय, पाठीमागं गाडी वगैरे आहे, सेटअप वगैरे झालेला आहे सगळा, इतक्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर कसं झालेलं आहे, मी 4 दिवस सुट्टी काढलेली मस्तपैकी आणि माझ्या डोक्यात आहे की कोकण फिरायला जायचं. आता कोकण फिरायला गेले की त्यातला प्लॅन पण खूप मोठा आहे की कुठं कुठं फिरायचंय, काय काय फिरायचंय ते सगळं आम्ही आखून ठेवलेलं आहे डोक्यामध्ये मस्तपैकी. तर शक्यतो करून डोक्यात आहे की पहिल्यांदा श्रीवर्धनला वगैरे जायचं आणि तिथं मस्तपैकी शांत गाव एक्सप्लोअर करायचं. जर कोणी एप्रिल मे 99 नावाचा जर सिनेमा पाहिला असेल तर तो बघितलेला ज्यांनी ज्यांनी असेल ना तर त्यांना तो समजेल की की आपण श्रीवर्धनला कशासाठी चाललेलो आहे काय. आता कोण कोण चाललेलो आहे तर आम्ही चाललेलो आहे दोघंच, मी आणि विक्रम. विक्रम आहे त्याच्या हिमालयावरती, जे की त्याने नवीन घेतलेली एवढ्यातच. एकदम काय सुंदर गाडी आहे बघा. आणि त्याच्यानंतर मी चाललेलो आहे माझ्या एक्सपल्सवर माझी रात्राणी मस्तपैकी. सगळा सेटअप आहे, हे सगळं बॅग वगैरे अशी लावून घेतलेली आहे आणि गाडी चार्जिंग वगैरे सगळं मस्तपैकी, सगळं मोबाईल होल्डर, हेल्मेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. मस्तपैकी एन्जॉय करणार आहे मी आज. मी कशाचाच कुठल्याच गोष्टीचा विचार करणार नाहीये. आणि बघूयात आजची आपली ट्रिप कशी होते. 2-3 दिवस शांतपणे राहणार आहे, कुठल्याही डोक्याला झंझट नाही, कोणाचं काय टेन्शन नाही, अशा रीतीने आम्ही तो प्लॅन केलेला आहे. तर बघूयात. आता वाजलेले आहेत 7:39 आणि आमचा प्लॅन आहे की शक्यतो पुण्याला जाऊन तामिनी घाटातनं जायचं आहे आणि तामिनी घाटातून जाऊन मग डायरेक्ट मग तिथून खाली दोहातनं खाली उतरून मग मुरुडला जायचं डोक्यात आहे. कधी कधी काय काय प्लॅन चेंज पण होऊ शकतात. तर बघूयात आपल्याला काय काय कसे कसे अनुभव येतात. आणि कोकण मी आयुष्यात माझ्या पहिल्यांदाच कोकणला चाललोय तर मला तो अनुभव घ्यायचा आहे की कोकण कसं आहे. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड आणि बघत राहा PRG ब्लॉग्स. माझे बाबा फोटो काढतायत आमचा, फिरायला चाललोय मस्त. चला येऊ का, निघायचं. अशा रीतीने आमची बाईक राईड स्टार्ट झाली. ऑफिशियली आयुष्यातली पहिली कोकणात जाणारी राईड आहे. कुठेतरी म्हटलं जातं ना, कुठेतरी पोचायचं असेल तर कुठून तरी निघणं हे खूप गरजेचं असतं. त्याचप्रमाणे त्याच संकल्पनेचा विचार करत आम्ही सकाळी बारामतीतून निघालो. आणि काय छान रस्ता होता, छान वातावरण होतं. फक्त उष्णता जास्त होती, येस, गरमी जास्त होती. आणि विक्रम पण खूप चांगल्या प्रकारे रायडिंग करत होता आणि मी पण खूप चांगल्या प्रकारे रायडिंग करत होतो. 80-82 या स्पीडने, शांततेत, शिस्तीत अशा प्रकारे आम्ही बाईक राईड करत दिवेघाटात आलो. दिवेघाटात थोडंसं घाटाचं काम चाललेलं आहे आणि ते काम कंप्लीट होताच हा घाट खूप मोठा होणार आहे. त्यानंतर आम्ही जेजुरीमध्ये आलो. जेजुरीमध्ये थोडा वेळ थांबलो. त्यानंतर ह्या ट्रॅफिक जरा थोडंसं सस्टेन केलं. इथं एक छोटासा ॲक्सिडेंट झालेला होता, पण आम्ही बोललो की आय डोंट केअर, मला ॲक्सिडेंटची काही देणं घेणं नाही, मला माझी ट्रिप यशस्वी बनवायची. त्याच्यामुळे मी पुढं आलो आणि ह्या पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो. आयुष्यपत इतकं घाण ट्रॅफिक होतं आणि त्यातली जीव घेणारा उन्हाळा. आता तरी थोडासा पावसाळा झालेला आहे त्याच्यामुळे तरी बरं आहे, परंतु हा जीव घेणाऱ्या उन्हाळ्यामध्ये अशा ट्रॅफिकमध्ये थांबून राहणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आता ना सध्या पुण्यामध्ये आलेलो आहे, कात्रज क्रॉस करून पुढच्या बाजूला आलेलं आहे, जिथं आपण तामिनी घाटाच्या रोडला लागतो. तिथनं साधारण तामिनी घाट बघितलं तर 56 किलोमीटर असं आहे
आणि आता इथून आम्हाला तामिनी घाटला जायचं, कारण की तामिनी घाट उतरल्यानंतरच आम्हाला लागणार आहे कोकण रिजन सगळं. तर मग तिथून दोहा आणि दोह्यातनं मग मुरुड किंवा डायरेक्ट श्रीवर्धन असं जाण्याचा प्लॅन आहे. कमीत कमी अजून 5-6 तास लागू शकतात असं एकंदरीत आहे. ट्रॅफिक खूप आहे, उष्णता पण खूप आहे, त्यासाठी मी माझं जॅकेट काढून माझ्या बॅगला अडकवलेलं आहे आणि अशा रीतीने हे सगळं एकदम सेटअप वगैरे करून ठेवलेलं आहे. तर आमची चुकामुक झालेली आहे. विक्रम थोडासा पुढं गेलेला आहे, पण येतोय तो, पण ठीक आहे, काय अडचण नाही. आणि पोचला आम्ही एक 5-6 तासात आहे LKP पोहोचतो. थोडा वेळ स्टॉप घेऊन आम्ही मस्तपैकी परत गाड्या घेऊन निघालो आणि आम्ही निघत होतो पुण्याच्या बाहेरच्या बाजूच्या दिशेने, जे की आम्हाला पोचवेल मुळशीमध्ये. तर तिकडं जाणारा रस्ता पण छान होता आणि हळूहळू आम्हाला तामिनी घाटाची पण चाहूल लागत चालली होती. मस्तपैकी काय सुंदर तामिनी घाट आहे. पावसाळ्यात तुम्ही 100% बघायला जायला पाहिजे. मी देखील बघितला होता आणि माझ्या गाडीवरची सगळ्यात पहिली राईड. सकाळपासून आत्तापर्यंत नाश्ता केलेला नव्हता आणि आता आम्ही पौड गावामध्ये आलेलो आहे. इथं तहसील कार्यालय आहे पौडचं आणि आम्ही ते साहेबा म्हणून हॉटेल आहे, तिथं थोडंसं जेवणच करावं म्हणलं. आता नाश्ता करायची वेळ संपलेली आहे, खूप ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. आणि त्याच्यामध्ये एक बॅड लक माझं असं झालेलं आहे की माझा जो कॅमेराचा जो माउंट होता, जो चेन माउंट ह्याचा जो मॅग्नेट माउंट असतो, तर तो पडलेला आहे. आणि तो कुठं लावलेला असतो, तर तो हेल्मेटला लावलेला असतो. कशा प्रकारे, तर तो अशा प्रकारे इथं लावलेला असतो. ह्याचा जो दिसतोय ना, सेम असा लावलेला असतो इथं. आणि तो पडला आणि त्याचं मॅग्नेटिक माउंट वगैरे ते सगळंच खाली पडलं. नशिबाने हा कॅमेरा वाचलेला आहे. पण आता काय आहे की ते हेल्मेटच्या पुढं माउंट करून त्याचं मला ब्लॉगिंग करता येणार नाही, किंवा सेल्फी स्टिक लावून पण मला ते इतकं म्हणावं असं ब्लॉगिंग करता येणार नाही. पण तरी प्रयत्न राहील, बघू मागावता येईल. पण तो जो पडला तो खूप खास होता माझा, खूप छान होतं ते. पण ठीक आहे, काय अशी अडचण नाही आहे. बघूयात काय होतं ते. LKP बघतो, मस्तपैकी नाश्ता करतो. घरून आणलेलं जेवण आहे इथं, चिवडा आईने वगैरे दिलेला आहे आणि ह्याच्यात गुळ शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे तिने दिलेल्या आहेत. आता त्या संपवायच्या आणि मग त्याच्यानंतर नाश्ता करायचा. चला LKP बघतो. नाश्ता वगैरे संपवून आम्ही मस्तपैकी गाड्या काढून तामिनी घाटाच्या दिशेने निघालो. आणि तामिनी घाट कधी येतो ह्या अपेक्षेमध्ये गाड्या भरपूर जोरात चालवल्या, परंतु नंतर रिअलाईज झालं की स्लो गेल्याशिवाय तामिनी घाट दिसणार नाही. तामिनी घाट तर दिसणारच. त्यानंतर आम्ही एक स्टॉप घेताना आम्ही तामिनी घाटापाशी येऊन थांबलेलो आहे. आता इथून तामिनी घाट साधारण आहे 1-2 किलोमीटर. इथं माझ्या समोर जे आहे, इकडं कॅमेऱ्यातून दिसत नाहीये, पण तिथं आहे मुळशी डॅम आपलं मस्तपैकी छान. आता इथं गारवा आहे, मोठ्या झाडाखाली, उंबराच्या झाडाखाली बसलेलो आहे. गाड्या वगैरे इथं थांबवल्या, फोटोशूट वगैरे करतोय. थोडासा फोटो वगैरे चांगलं, लोकेशन पण खूप सुंदर आहे. पण पावसाळ्याची मजा आहे ना ह्या वातावरणाची, आई शपथ काय भारी पावसाळ्यात जे वाटतं नाही तर. पण ठीक आहे, असू द्या. आणि इथं बसून इतकं रिलॅक्स वाटतं ना, असं वाटतं की झोप घेऊ वगैरे वगैरे वगैरे. काय पण सांगू का, एक की ज्या वेळेला आपण बाईक रायडिंगला येतो ना, तर बाईक रायडिंगचा हाच एक खास इश्यू असतो की आपण केव्हा पण खाली बसून आहे का नाही, किंवा केव्हा पण रिलॅक्स गाडी थांबवून रिलॅक्स करू शकतो, कुठं पण झोप घेऊ शकतो झाडाखाली वगैरे. म्हणजे जी माझ्या बाईक रायडिंगमध्ये आहे ना, तर ती कारमधून येण्यामध्ये अजिबात नाही आहे. त्याच्यामुळं बाईक रायडिंग प्रेफर केलं पाहिजे. आणि खूप शांततेनं वगैरे व्यवस्थितरित्या चाललेलं आहे सगळं. आणि मी खूप एन्जॉय करतोय, विक्रम खूप एन्जॉय करतोय. आणि अशा रीतीने आता आमच्या डोक्यात आलेलं आहे की दिव्यागारला जायचं. इथून साधारण 125 किलोमीटर दिव्यागार आहे आणि आतापर्यंत 200 किलोमीटर आम्ही जवळपास गाडी चालवलेली आहे. 200 का रे? 200 किलोमीटर आम्ही गाडी चालवलेली आहे. म्हणजे अजून एक 300, म्हणजे एक अजून 100 किलोमीटर किंवा 125 किलोमीटर आमचं होतंय. पण ठीक आहे, वेळ कसा जातोय, अंतर कसं कापलं जातंय ह्याच्याबद्दल काय समजतच नाही, कारण की गाड्याच आम्ही इतकी चांगलं चालवतोय, आम्हाला इतकी मजा येते, खूप मजेशीर आहे हे. बट तर चला LKP पोस्टेड आता पुढं निघायचंय. थोडंसं पाणी वगैरे पिणार, कुठल्या तरी झाडाखाली विश्रांती घेणार, झोपणार थोडा वेळ, मग निघणार LKP पोस्टेड. थोडा वेळ रिलॅक्स करून आम्ही पुनश्च एकदा पुढच्या प्रवासाला निघालो. आणि गाडीवर काय सुंदर मजा येत होती. वरून जीव घेणारं ऊन जरी असलं तरी गाडीवरनं लागणारी तामिनी घाटातली ही थंड हवा ना, मी कधीच विसरू शकत नाही. आनंद जो देते ही तामिनी घाटातली हवा, ती काय सांगायलाच नको. त्यानंतर तामिनी घाटातले पावसाळ्यात दिसणारे उंचचे उंच डोंगर आणि ही दगडांमधून काढलेला रस्ता हा खूप सुंदर दिसतो. पावसाळ्यामध्ये पूर्णपणे हिरवगार झालेला असतं. तामिनी घाट हा अविश्वसनीय होतो, त्याच्यामुळे तामिनी घाटामधून फिरण्याचा अनुभव खूप वेगळा असतो. आता असं झालेलं आहे, प्रवास करत नॉनस्टॉप आम्ही तामिनी घाट उतरलेलो आहे. इथं पाठीमागं जो आहे तो हा आता हॉटेल आहे, हॉटेलच्या पाठीमागं जो दिसतोय तो तामिनी घाट आहे. आणि आत्ता इथून आम्ही माणगावचा पत्ता टाकलेला आहे. मॅपमध्ये दिसतोय का नाही मला माहीत नाही आहे. हा, हे असा आता माणगाव इथून साधारण 23 किलोमीटर दाखवतंय.
आणि माणगावमधनं मग दिवे आगार साधारण काहीतरी 50 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे टप्पा क्रॉस करत गेला की प्रवासाचं जे आहे ना तो जास्त लेंदी आणि असा लांबडा वाटत नाही. पण एक आहे एक गोष्ट की उन्हाळा खूप आहे, त्याच्यामुळं घाम वगैरे खूप येतो आहे आणि पाणी खूप कमी पडतं, त्याच्यामुळे पाणी पित राहणं गरजेचं आहे, नाही तर डोकं दुखायला चालू होते. तर चला आता आम्ही निघतोय. आता साधारण 2 वाजलेले आहेत आणि आम्ही कमीत कमी 4 वाजेपर्यंत तिथं पोहोचेल आणि मग रूम राहणं वगैरे ते सगळ्या गोष्टी बघायच्या ते आणि बीचवर फिरायचं आहे. तर चला आय विल कीप यू पोस्टेड. बघूयात पुढं. जरा वेळ स्टॉप घेऊन आम्ही मस्तपैकी निघालो पुढच्या दिशेने. आता आम्ही माणगावच्या दिशेने निघालेलो होतो. आम्ही आमच्या मोबाईलमध्ये मॅप लावलेला होता आणि कशा रीतीने आपल्याला जायचं आहे पुढं त्याच्याप्रमाणे ठरवलं होतं. जसे जसं कोकण आणि दिवे आगार जवळ येत होतं तसे तसे आम्हाला कोकणाची पूर्णपणे चाहूल लागत चालली होती. कारण की निसर्ग, वातावरण, झाडं आणि लाल कलरची माती आणि ही सुपारीची आणि नारळाची झाडं दिसायला आम्हाला रस्त्याला सुरुवात झाली होती. आता गाडी चालवताना असं झालं होतं की कधी आम्ही एकदा दिवेगारला पोहोचतोय. आत्ता सध्या ना आम्ही माणगावमध्ये आलेलो आहे. माणगावच्या बस स्टेशनपासून आम्ही लेफ्ट मारलं आणि त्याच्यानंतर पुढचा राईट मारला. त्याच्यानंतर इथून श्रीवर्धन साधारण 28 किलोमीटर आहे असं दाखवतं आहे. तर बघूयात किती वाजता पोहोचते. पण एक गोष्ट जाणवली की जसं कोकणात आलो तसे नारळाची झाडं वगैरे जाणवायला लागली आणि विषय असा झाला की इथं उन्हाळा पण भरपूर जाणवायला लागला. कारण की ऊन तर लागत नाही आहे पण घाम खूप येतो आहे, आर्द्रता खूप आहे वातावरणात असं जाणवतं आहे. चला बघूयात आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. आम्ही किती पोहोचतो. आता सध्या ना आम्ही साई गावामध्ये आलेलो आहे. माझा अवजार खूपच खराब झालेला आहे कारण की वातावरणच असं इथं की ऊन लागलेलं आहे, भरपूर ऊन लागलेलं आहे. तरी हेल्मेट असल्यामुळे इतकं काय वाटलेलं नाही आहे. थंड होण्यासाठी मस्तपैकी इथं पाणपोई आहे. पाणी वगैरे भरपूर पिलं, पाणी 4-4, 5-5 मग पाणी पिलेलं आहे आणि कपडे पण ओले करून घेतलेले आहेत म्हणजे जर थोडंसं बरं वाटेल. गावाचं नाव आहे साई. गाव असं आहे. हा गावचा रोड आहे गावाला आणि कोकणात आलं की कसं आहे माहिती आहे का, पहिल्यांदाच आम्हाला जाणवलं की इथं सगळी कौलारू आहेत. आता आपल्या शहरामध्ये इतके सगळे कौलारू घरं आपल्याला मिळत नाहीत आणि खूप सुंदर घर आहे तिकडे एकदम मस्त. आणि चला बघूयात आता डायरेक्ट इथून साधारण 36 किलोमीटर राहिलेलं आहे दिवे आगार बीच. तर मग जायचं आहे तिथं आणि आय विल कीप यू पोस्टेड. साई गावातून आम्ही नंतर गाडी काढून मस्तपैकी आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता डायरेक्ट इथून आम्हाला दिवेगार जवळच होता, काही लांब नव्हता, परंतु पोचणं लवकर गरजेचंच होतं. जसं कोकणामध्ये पोचलं तसं उकाडा खूप प्रचंड चालू झाला, परंतु उकाड्याला आय डोंट केअर असे म्हणत आम्ही हे नजाऱ्यांचे आनंद घेत मस्तपैकी सूर्यदेवता डोक्यावर जाताना असे खराब रस्ते आणि त्यात आमच्या सुंदर अशा गाड्या ते करत आम्ही आमच्या रूमवर पोचलो. आम्ही सध्या दिवे आगारमध्ये आलो आणि दिवे आगारमध्ये आम्हाला रूम इतकी छान सापडलेली आहे ना, खूप म्हणजे ही जी समोर दिसते आहे ना ही रूम आहे. अवघ्या 1300 रुपयांना रूम सापडलेली, म्हणजे फार तर एकाच्या वाटणीला आमच्या 750-750 रुपये येतील. आणि ह्याच्यामध्ये AC आहे, नॉन AC आहे, सगळं आहे. फ्रेश फील होतं आहे आता एकदम, असं फॅन वगैरे चालू आहे ते एकदम छान फील होतं आहे. आणि आता थोड्या वेळात फ्रेश होणार मी आणि फ्रेश होऊन मग जी बीचवर जाणार ते डायरेक्ट संध्याकाळीच येणार. जाता थोडंसं जेवण वगैरे करणार किंवा या आल्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला जेवण करणार आणि मग झोपणार. रूम चांगली आहे, खायला चांगली आहे, ट्रिप चांगली, गाडी चांगली आहे, मित्र चांगले आहेत, सगळं चांगलं आहे. ट्रिप पण चांगली होणार आणि हा ब्लॉग पण चांगला होणार आणि तुम्ही पण चांगला सपोर्ट करणार ह्या ब्लॉगला मला माहिती आहे. चला आय विल कीप यू पोस्टेड. बॅटरी आहे का काय? आमच्या रूमच्या गॅलरीतून हा व्ह्यू दिसतो, इतका सुंदर व्ह्यू दिसतोय काय सांगायचं. एकदम भारी फील आलं, एकदम असं एकदम रिअल कोकणामध्ये आल्यासारखं फील आला. हे असं आहे मस्त एकदम. थोडा वेळ थांबणार आम्ही आणि मग निघणार आहे फ्रेश होऊन एकदम. कीप यू पोस्टेड. आता ना मस्तपैकी आटपून आम्ही बीचवर चाललेलो आहे. कुठल्या बीचवर गेस करा? दिवेआगार बीचवर चाललेलो आहे. काय शिवी टाकणार? नाही शिवी नाही टाकणार. दिवेआगार बीचवर चाललेलो आहे आणि बघूयात इंटरेस्टिंग असं फील होते भारी एकदम. चला आता गाडी घेऊन निघायचं आहे. आय विल कीप यू पोस्टेड. द रिअल कोकण स्टार्ट्स फ्रॉम हिअर. बघा ना
नारळाची किती उंच उंच झाड आहे ती भारी. आता ना आम्ही मस्तपैकी काय सांगू, काय नजारा दिसतो इतकं यार, काय भारी. म्हणजे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, इतकं सुंदर समुद्र दिसतोय हा. मी आता समुद्रात जाणार आहे, डुंबणार आहे चांगलंच, आणि बघूयात. आय कीप यू पोस्टेड. आपण नाही जाणार. मला वाटत नाही मी लई प्रोफेशनल गेला आहे गेला नंबर. हा जो बीच आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे, कारण की खूप मोठा बीच आहे आणि किती जरी जास्त गर्दी झाली तरी क्राऊडेड वाटणार नाही, कारण की खूप मोठा आहे हा आणि ह्याचा फीलच भारी आहे. आता उद्या आम्ही बाकीचे बीच बघणार आहे तर कंपॅरिझन करूयात आपण कुठला चांगला आहे कुठला नाही आहे, पण जो इथून दिसताना इतका फील भारी येतोय ना. आता मी ट्रेकिंगवाला माणूस आहे, मला बीचेस वगैरे जास्त आवडत नाहीत, पण चांगला आहे ना हा, पण काय त्याला विषय तवा काय जायचं आहे फिरायचंच आहे असं तसं जिथं जाऊन तिथं. पण कायम लक्षात ठेवेल मी की ट्रेकिंग इज द बेस्ट मोर दॅन बीचेस. ओके, मला ट्रेकिंग हेच आवडणार आहे, पण बीचला येऊन जो सुकून मिळतो आहे ना हा पण वेगळा आहे. ह्याला एक वेगळी कॅटेगरी द्यायला पाहिजे आपण. तर एकंदरीत आनंदाचं वातावरण आहे, खूप मोठा बीच आहे आणि खूप लोक आहेत तिथं, आनंद घेतात आहेत सगळ्या गोष्टींचा आणि एन्जॉय करतात आहे. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. ज्या वेळेला सगळं फिरून झालं त्यावेळेला सनसेट होत असताना मी माझी गाडी काढली आणि मस्तपैकी बीचवरनं ह्या किनाऱ्यावरनं सुंदर अशी राईड घेतली. मस्तपैकी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलं सगळं आणि त्यानंतरनं गाडी थोडा वेळ बीचवर लावली, थोडासा सनसेट एन्जॉय केला आणि सनसेट एन्जॉय केल्यानंतरनं काय मला वाटलं काय माहीत, मी गाडी लावून माझा कॅमेरा स्टँडला लावून मस्तपैकी सनसेट एन्जॉय करण्यासाठी पुढं गेलो. हा जो अनुभव होता ना अविश्वसनीय होता आणि खूप सुंदर होता. मी माझ्या स्वतःशी भेटवलेलं होतं. माझ्या मनामध्ये खूप आनंद होता. कोणाचाही फोन नाही, काही नाही, कोणीही त्रास देणारं नव्हतं. फक्त आणि फक्त शांतता होती. पूर्णपणे उन्हाळ्याची सुट्टीचा मी आस्वाद घेत होतो, आनंद लुटत होतो आणि इतक्या सुंदर सुट्टी माझी मी कधीच घालवलेली नाही आहे. आणि बाईक राईड आणि कोकण राईड खूप आणि खूप सुंदर झालेले आहे आणि हा सनसेटही खूप सुंदर आहे. मस्तपैकी 2 ते 3 तास आम्ही बीचवर घालवले. सनसेट बघितला, सनसेट एन्जॉय केला. खूप शांती लागली इथं मनाला, माहिती आहे. बीचेस खूप सुंदर आहे आणि लाटा पण खूप सुंदर आहेत यार. खूप म्हणजे इतकं चांगला फील येतोय ना. आणि समोर माझ्या होतोय तो सनसेट एकदम छान असा आणि असा एकदम तो खाली गेलेला आहे. आता आम्ही जाणार आहोत जेवायला, मस्तपैकी जेवण करणार आणि मग रूमवर जाऊन आंघोळ वगैरे करून झोपणार. 9 उद्या सकाळी 7-8 वाजता निघणार आम्ही. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. आत्ता आम्ही जेवायला आलेलो आहे. आत्ता सध्या संध्याकाळचे किती वाजलेले आहेत, 7:07 वाजलेले आहेत आणि 7:30 वाजलेले आहेत आणि स्वाद घरचा खानावळ या खानावळीला जेवायला आलेलो आहे. हे अशी खानावळ आहे, हे असं वातावरण आहे अख्ख्या खानावळीचं. जेवण इतकं स्वादिष्ट आणि टेस्टी आहे नाही तर खूपच सुंदर जेवण आहे, म्हणजे मला खूप आवडलं आहे. माझी बांगडा थाळी आहे आणि टेस्ट आहे चांगली आहे. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड. जेवण बघून नजर लावतो.